नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 12वी राज्यशास्त्रावर आपण चर्चा करतोय. राज्यशास्त्राचा पेपर आहे आपला बुधवारी. त्या अनुषंगाने आपली चर्चा असणार आहे. बघा मित्रांनो, आपण महत्त्वाचे प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न कुठले आहेत बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने त्यावर चर्चा करणार आहोत. बघा, एकूण आपल्याकडे 7 प्रश्न असतात. त्याच्यातला पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिला, त्याच्यामध्ये अ, ब, क, ड आणि ई असे प्रश्न असतात. ज्याच्यामध्ये अ प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये शक्यतो योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा, हा 5 मार्काला असतो. ब चा विचार केला तर चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा, हा 3 मार्काला प्रश्न. क जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा, हा 4 मार्काला प्रश्न. ड जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असतं संकल्पनांसाठी, म्हणजे दिलेल्या विधानांसाठी किंवा वाक्यांसाठी समर्पक संकल्पना लिहा, तो 4 मार्काला प्रश्न. आणि ई जो आहे त्याच्यामध्ये गटात न बसणारा प्रश्न 4 मार्काला. अशा प्रकारे तुम्हाला 20 मार्क इथं आरामात मिळू शकतात प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये. प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये काय असतं माहितीये का? दुसऱ्यामध्ये अ आणि आ असे 2 प्रश्न असतात. अ, आ. अ आणि ब पकडा तुम्ही. अ आणि ब. अ मध्ये काय असतं माहितीये का? संकल्पना चित्र पूर्ण करा. आणि ब मध्ये नकाशा असतो. जो अ प्रश्न आहे तो तुम्हाला 4 मार्काला आहे आणि नकाशा 5 मार्काला. मित्रांनो, हे 9 मार्क तुमच्या हातातले आहेत. हे 9 आणि 20 29 मार्क कुठल्याही विद्यार्थ्याला पडू शकतात. 29 पैकी 29 मार्क तुम्हाला पडू शकतात जर तुम्ही चांगला सराव केला तर. तर या ठिकाणी आता आपण तिसऱ्या प्रश्नापासून इम्पॉर्टंट प्रश्न कुठले, कारण इथं कुठलेही प्रश्न येऊ शकतात. ओके. आता तिसऱ्या प्रश्नापासून आपण इम्पॉर्टंट प्रश्न काढलेले आहेत, तर हे सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आपण पटकन बघूयात. पण हे इम्पॉर्टंट प्रश्न बघण्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि एक महत्वाची गोष्ट गोष्ट लक्षात घ्या, की हे जे इम्पोर्टंट प्रश्न आहे, याची जर तुम्हाला एखादी याची जर तुम्हाला या इम्पोर्टंट प्रश्न जर तुम्हाला हवे असतील, तर याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे इम्पोर्टंट प्रश्न डाउनलोड करू शकताय. बघा मित्रांनो, या ठिकाणी कुठले-कुठले प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 3 मध्ये चूक की बरोबर आहे. ते सकारण लिहा. म्हणजे एखादं विधान चूक आहे, तर चूक लिहायचं, बरोबर आहे, तर बरोबर लिहायचं. पण त्याचबरोबर त्याचं कारण सुद्धा तुम्ही लिहायचं. नुसतं चूक आहे, बरोबर आहे असं नाही. तर याचं कारण सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे. जसं की या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, की 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ असे म्हणतात. तर ते का म्हणतात सुवर्ण काळ? तर त्याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे. हा प्रश्न जुलै 2024 ला आला होता. त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा करता येते. हा प्रश्न सुद्धा 2024च्या बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला आला होता. हे चुकी बरोबर ते सहकारण फक्त लिहायचंय. पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण महिला साक्षरतेपेक्षा जास्त आहे, याचं उत्तर लिहायचं. हे जे सगळे प्रश्न आहेत तुम्हाला आता इथं स्क्रीनवरती दिसतात. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. त्याचबरोबर सुशासनामध्ये नैसर्गिक साधनांचा कुशलतेने वापर केला जातो. त्याचबरोबर आपल्याला दिले नागरिकांचा प्रशासनातील सहभाग लोकशाहीला बळकट करतो. त्याचबरोबर भारत-चीन संबंधांचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे. तर अशा प्रकारे हे सोपे-सोपे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. त्याचबरोबर बघा, मास्त्रिक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला होता. हा प्रश्न जुलै 2025. इथं थोडीशी मिस्टेक झाली. जे जुलै 2024 चे दिसतात ना प्रश्न, ते ॲक्चुअली 2025 ला आलेले आहेत. जुलै 2025 ला आलेत. आणि जिथं तुम्हाला या ठिकाणी हे जे 5-6 प्रश्न हे दिसतात ना जुलै 2025 वगैरे दिसते, ते जुलै 2024 चे आहेत. पण बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत. इम्पोर्टंट प्रश्न आहेत. जसं की मास्त्रिक्त करार हा युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला होता. तर हे विधान चूक आहे. कारण हा जो करार जो आहे, हा युरोपियन युनियन स्थापन करण्यासाठी हा करार करण्यात आला होता. तो युरोपच्या संरक्षणासाठी नव्हता. ओके. पुढचा आहे सक्षमीकरणामुळे दुर्बल घटकांचा विकास होतो. तर मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. हे पण विधान बरोबर आहे. पुढचं, ग्राहकांच्या हितांचे संरक्षण ग्राहक न्यायालय करते. तर हे पण विधान बरोबर आहे. पुढचा मुद्दा, LTTE ही बांगलादेशातील तामिळ लोकांच्या हक्कांसाठी लढत होती. तर इथं बांगलादेश नाही तर श्रीलंका आहे. तर हे विधान चूक आहे. पुढचं, राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती महिलांच्या तक्रारी निवारणासाठी किंवा निवारण करण्यासाठी करण्यात आली. हा प्रश्न तर खूप वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आला होता आणि हे विधान सुद्धा बरोबर आहे. पुढचं, सागरमाला योजनेत रस्त्याचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. तर रस्त्याचा नाही मित्रांनो, सागरी मार्गाचा असेल, रस्त्याचा नसणार. त्यामुळे हे विधान चूक आहे. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्वाचं आहे. तर या ठिकाणी हे सगळे प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात. तर हे एकदा तुम्ही बघून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या, किंवा तुम्हाला
या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून दोन गोष्टी आहेत, दोन लिंक दिल्यात. एक तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे प्रश्नपत्रिकांची. तुम्ही शास्त्र सोबत इतर विषयांच्या पण प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय त्या प्रश्नपत्रिकाच्या लिंकवर क्लिक करून. आणि जी दुसरी लिंक आहे ती नोट्सची आहे, या इम्पॉर्टंट प्रश्नांची आहे. हे सगळे इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला त्या लिंकवरती बघायला मिळतील. ओके, व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा त्या लिंकवरती तुम्ही बघून घ्या. सहसंबंध स्पष्ट करा, कोणते 3 प्रश्न सोडवायचे असतात, तर इथे काही सहसंबंध स्पष्ट करा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात, हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. हे सगळे प्रश्न मी काढलेत, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे यातलेच प्रश्न तुम्हाला येऊ शकतात आणि बरेचसे प्रश्न रिपीट होतात. 5वा जो प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे असतात. 25 ते 30 शब्दात आपल्याला या ठिकाणी ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. तर हे प्रश्न सुद्धा सगळे इम्पॉर्टंट आहेत. तर व्हिडिओच्या खाली मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे सगळे प्रश्न त्या लिंकवरती बघू शकताय. ओके, त्याचबरोबर इथे बघा 80 ते 100 शब्दात या ठिकाणी उत्तरं लिहायची आहेत. हे सुद्धा काही प्रश्न आहेत तुम्हाला. आणि त्यानंतर एक शेवटचा प्रश्न असतो, ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला 150 ते 100 शब्दात, 200 शब्दात तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. 10 मार्काचा प्रश्न आहे. एकच प्रश्न लिहायचा असतो 2 पैकी. पहिला आहे जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर झालेला परिणाम मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. शक्यतो तुम्हाला इथं मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांच्या आधारेच इथं तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. ओके, साधारणतः मित्रांनो हे अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत सगळे. तर हे सगळे प्रश्न जे आहे यांची तयारी करा. या प्रकारचे बरेचसे प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. ठीक आहे, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो 2 लिंक दिलेल्या आहेत. एका लिंकवर तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय, राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्र सोबत इतर विषयांचे सुद्धा. आणि दुसऱ्या लिंकवरती हे जे काही प्रश्न तुम्हाला दिसतात ते प्रश्न तुम्ही पाहू शकताय, ते दुसऱ्या लिंकवरती आपल्या वेबसाईटवरती जाऊन. ओके, तर चला थांबूया तिथे. धन्यवाद, बाय सर्वांना.